हॅलो नमस्कार पुन्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर बघू शकता बागेत आली आहे तुम्हाला दिसतच असेल. तर अशा पद्धतीने म्हटलं चला जाऊया सकाळी बागेत वगैरे फिरूया. तर छान बाग पण आपली आहे. तर म्हटलं जाऊया जरा फिरून येऊया कसं काय आहे बागेमध्ये जरा. तर बऱ्यापैकी झावळं वगैरे तरी पडलेले आहेत आणि मेन म्हणजे ना एक तर पूर्णपणे खालीच पडलेली आहे. फोपिंग तुम्हाला दाखवते. तर पूल जंगल आहे आणि ही आपली जंगलामधली बाग आहे. वरती पण बघितलं नंतर लांब लचक वरपर्यंत पण झाडं वगैरे आहे, त्याच्यामध्ये कलमं वगैरे पण आहेत आपली. तर अशा पद्धतीने आपली ही मस्तपैकी बाग आहे. बघू शकताय बघा. काजूची बाग आपली तिकडे आहे. त्याचबरोबर काजूच्या बागेला लागूनच पुढे जरा ही आपली इथे बाग आहे आणि विहिरीचं पाणी इथूनच आपल्या काजूला जातं. तर चला तुम्हाला दाखवते काय काय पडलं आहे खाली. सगळी घाण वगैरे झाली आहे. तर याआधी साफसफाई केलेली होती, तर आता परत करायची पण हे आहे कारण की आता पाऊस पडतो त्याच्यामुळे. आणि काय होतं दुसरी गोष्ट म्हणजे खत पण होऊन जातं कारण की ह्या झावळा वगैरे पडलेल्या आहेत ना खाली, ह्या कुसतात पावसामध्ये आणि परत खतसुद्धा त्यांना होतं. तर अशा आपल्या खूप म्हणजे खूप जुनाट आहेत. बघू शकता तुम्ही. तर हे बघू शकता बघा सगळीकडे घाण पडलेली आहे. बघा सगळीकडे झावळं वगैरे पडलेली आहेत. आणि ह्या दिवसांमध्ये ना सुपाऱ्या वगैरे पण पडतात वरून, सुक्या वगैरे असतात ना त्या पण. तर हे बघा एक नारळ पडलेला दिसतोय इकडे. बघा एक नारळ पडलेला दिसतोय. तर अशा पद्धतीने बघा सगळीकडे झावळा वगैरे पडलेल्या आहेत आणि फुल जंगल आहे बघा. वरती जर बघितलं ना फुल म्हणजे फुल जंगल आहे आणि ह्यालाच लागून इकडे परासुद्धा आहे. पण ह्यावेळेस पाणी म्हणजे पाऊसच नाही त्याच्यामुळे ना पाणीच नाही आहे. हे बघा फुल वरून सगळं पाणी घराकडून वगैरे येतं ना परा, ते सगळं पाणी इकडे जातं. हे बघा तमालपत्राची पण आपल्याकडे बऱ्यापैकी झाडं आहेत. हे बघा सगळीकडे म्हणजे एका साईडने ना झाडांच्या एका साईडने सगळीकडे तमालपत्राची झाडं आहेत. हे बघा खूप आहे. नंतर आम्ही ही तोडतो आणि बाजारामध्ये देतो विकायला कारण की ही जातात विकतात सुद्धा ही. तर पानं वगैरे काढायची आणि सावलीमध्ये सुकवायची. तर अशा पद्धतीने हे बघा मस्त झाड आहेत. हे बघा अजून तोडण्या इतपत झालेली नाही आहेत पण चांगली आहेत. हे बघा तर आम्ही इकडे असे खेकडे वगैरे पण पकडायला येतो, पण यंदा पाऊसच नाही त्याच्यामुळे खेकडेच नाही. तिथे दिसतंय पाणी थोडंफार आहे, तर इकडे वरती काहीच नाही आहे पाणी. हे बघा तर सगळी जंगल आहे. हे बघा सगळं जंगल 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 आहे आणि त्यात आपली छान अशी बाग आहे. बघा आता ही पण जी झाडं आहेत ना ही वेलचीची झाडं आहेत. यांना पावसाळ्यात वगैरे फुलं वगैरे येतात, तर अजून तरी काय आलेली नाही आहेत कारण की ही तोडलेली आहे त्याच्यामुळे मागून फुटलेली झाडं आहेत ही. तरी बघा ही जी फोपळी आहे ना ती पडली म्हणण्यापेक्षा तिथून जी तुटली आहे ना ती अशी पूर्ण खाली आलेली आहे. बघा तर असं म्हटलं चला जाऊन येऊया बागेतून. तर एकदम शांत वाटतंय मस्तपैकी, खूप छान वाटतंय. आणि तसं बघायला गेलं तर एवढी पण काय घाण झालेली नाही आहे बागेमध्ये, ठीक आहे त्यातला त्यात. विहीर पण तुम्हाला मी दाखवते. आता पावसाळा आहे त्याच्यामुळे काही पाणी वगैरे द्यावं नाही लागत, पण उन्हाळा वगैरे असला ना आपल्याकडे सोलर आहे, प्लेट आहे, सोलर सिस्टीम आहे, त्याच्यातून आपल्याला पाणी मिळतं. इथून जी स्टार्ट होते ना बाग ती डायरेक्ट खालपर्यंत एवढी मोठी बाग आहे आपली. तर खूप जुनी आहे. तर ही बघू शकता ही आपली विहीर आहे आणि याच्यातूनच पाणी येतं आणि तिकडे सोलर आहे, त्याच्यानुसारच पाणी आपण पूर्ण बागेला लावतो. तर आता ही सोलर सिस्टीम आलेली आहे प्रत्येक जी काही लागवड बघाल ना. आणि मेन म्हणजे काय माहिती आता रॉकेल वगैरे सगळं बंद झालं त्याच्यामुळे. आणि हे जे ग्रीन कापड लावलं ना एकदम एकदम मस्त लावलं, त्याच्यामुळे जो काही कचरा आहे तो बघा वरती आहे आणि आपली जी काही विहीर आहे ते एकदम क्लीन आहे. मी तुम्हाला दाखवते, एका ठिकाणी फाटले तिथून मी तुम्हाला दाखवते की आतलं कसं आहे काय आहे. तर आता काय पाणी लावायला नाही लागत, पावसाचा सीझन आहे आणि बऱ्यापैकी आपल्या ज्या सुपाऱ्या आता आपण काढून वगैरे झालेल्या आहेत. तर अशा पद्धतीने बघा केवढ्या उंचच्या
फुटाच्या उंच अशा वाढलेल्या आहेत आणि खाली त्याचे सगळे हे पण पडलेले आहेत. तर हे बघा पाण्यावरती करा आलेली आहे. असं जर पाणी जर कधी आपण जास्त बाहेर फेकलं गेलं नाही ना, म्हणजे पंप वगैरे लावला नाही ना, म्हणजे तर असं एकदम पाण्यावरती करा येते. तर हा आपला सोलर आहे आणि ह्याच्या थ्रू आपण पाणी पूर्ण झाडांना घालतो. हे आपलं इकडे घरसुद्धा आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जंगलामध्ये आपली ही बाग आहे आणि असं तुम्हाला जास्ती कुठे बघायला मिळणार नाही, फक्त आणि फक्त कोकणामध्येच बघायला मिळतील. तर अशा पद्धतीने आपली मस्तपैकी बाग आहे. तर सगळी जुनी झाडं आहेत, आजोबांच्या काळातली आहेत. त्यांनी ही बाग तयार केलेली आहे आणि आता आम्ही सगळेजण येऊन जाऊन बागेमध्ये असतो. प्लस वरती पण आपली खूप झाडं आहेत. आंबा, काजू पण आहेत वरती. जास्तीत जास्त आंबे आहेत, पण ते काय आपल्याला भेटत नाही कारण की माकड वगैरे खूप असतात. आणि अशा पद्धतीने इकडे सगळीकडे हा फणस आहे आपला. तर आजूबाजूला बाकीची पण सगळी झाडं आहेत. एक फणस लागलेला आहे, कापा फणस आहे. तर अशा पद्धतीने आपली आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारची झाडं, तुम्ही दालचिनीची झाडं बघितली असाल म्हणजेच तमालपत्राची. तर खाली बघा काळी मिरी पडलेल्या आहेत. तर आपण ह्या घेणार आहोत. आता ओलसट आहे ते बघा. लाल लाल दिसले की समजायचं की ते एकदम तयार आहेत. खूप साऱ्या पडलेल्या आहेत. तर म्हटलं चला जमवूया आणि घरी घेऊन जाऊया. ऊन पडतंय आता, तर उन्हामध्ये चांगले सुकतील. आणि कलर बघा किती काळा आलेला आहे. आणि कसं आहे माहिती आहे, रानामध्ये वाळूचं प्रमाण जास्ती असतं, त्याच्यामुळे वाळू पटकन पकडते. तर इथे मी सगळी जमवायला घेतलेले आहेत आणि खूप आरोग्यदायी आहे, खूप औषधी आहे. त्याच्यामुळे काळी मिरी आपण जेवणामध्ये पण वापरतो. तर हे बघा वरती सगळीकडे वरती गेलेल्या आहेत काळी मिरीची पूर्ण वेली. तर अशा पद्धतीने खाली ज्या पडल्यात त्या मी ते असं जमवायला घेतलेल्या आहेत. तर आपण काय काढत नाही, अशाच गळून वगैरे जातात कारण की खूप मोठं झाड त्याच्यामुळे चढता वगैरे पण येत नाही. तर हे बघा खाली कसे पडलेले आहेत तुकडे थोडे छोटे तुकडे पडलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपली मस्तपैकी अशी ही बाग आहे. याआधी पण तुम्ही बघितली असाल, पण मी त्याच्यानंतर बागेमध्ये गेलीच नव्हती. म्हटलं चला जाऊया आता बघून येऊया. त्याच पद्धतीने सुपाऱ्या पण खाली अशा पडलेल्या असतात. कधी-कधी काय होतं वरती झाडावरती म्हणजेच पोपळींवरती तशाच्या तशा सुपाऱ्या सुकून जातात, खाली पडत नाहीत. त्याच्यामुळे आणि आम्हाला ही सुपाऱ्या काही काढाव्या लागत नाही. माकडी, केलटी वगैरे येतात, तेच खाऊन खाली टाकतात. त्याच्यामुळे काढायचे काही जास्त कष्ट नाही पडावे लागत. पण जे राहतात वरती ते ह्या दिवसांमध्ये पावसाळ्यांमध्ये ना खाली पडतात. मग अशा शोधाव्या लागतात. तर इथे एखाद दुसरे अशा आपल्याला भेटतात. आणि आतला जो गर असतो, आतला जो काजू असतं, आपलं सुपारी असते ते एकदम चांगली असते. अजिबात वरून जरी तुम्हाला अशी सुकल्यासारखी दिसेल ना, पण आतले जो काही गर असतो तो चांगला असतो. उन्हामध्ये फक्त सुकवायचा कारण की ओलसट असतो त्याच्यामुळे. तर अशा ह्या पडलेल्या असतात, नारळ पडलेले असतात. आपल्याला नारळ पण मिळालेला आहे. सुपाऱ्या पण अशा पडलेल्या असतात. मग सगळीकडे प्रत्येक पाटामध्ये फिरावं लागतं. तर पाट म्हणजे काय, तर प्रत्येक झाडाच्या भोवती किंवा जी काही लाईन आहे त्याच्यामधील त्याला पाट बोलतात. प्रत्येक पाटाला पण आपण तसंच पाणी लावतो. आता पाणी कसं लावतो तर त्याला हे पण आहेत, पाईप वगैरे पण आहेत. तर अशी आपली लांबलचक मस्तपैकी बाग आहे. तर कमेंट करा की आवडली की नाही तुम्हाला आमची बाग, नक्की कमेंट करून सांगा. तरी तसे पाईप वगैरे पण आहेत. तर मी सगळीकडे बघते की कुठे एखाद दुसरी सुपारी सुकलेली वगैरे नाही आहे ना, किंवा पडलेली वगैरे आहे की नाही. तर ती घेऊन मग आपण सुकवायची. तर चला आता तुम्हाला मी डायरेक्ट जे काही सोलर आहे जे बाहेरून दाखवते, तर चला दाखवते. तर अशी आमची जंगलातली बाग आहे. तसं बघायला गेलं तर सगळीच झाडं बऱ्यापैकी ह्याच्यामध्ये आपल्या लावलेली आहेत. आणि आता पावसातून तसं काही जास्त आपल्याला काही बागेमध्ये जास्ती बघावं लागत नाही, कारण की आता बागेत म्हणजे सीझन जो काही आहे सुपाऱ्यांचा तो संपलेला आहे. आणि ही बघा एक सुपारी भेटली आहे. तर अशा या सुकलेल्या सुपाऱ्या वरती असतात ना, त्या खाली पडतात, त्याच्यामुळे हे पण आपल्याला जमावं लागतात. तर बघा सुंदर अशी आपली बाग, म्हणजे घरापासून तशी लांबच आहे आपली. तर पाणी वगैरे सगळं आहे, त्याच्यामुळे काही वाटत नाही. उन्हाळ्यामध्ये पण पहिलं कसं असायचा, आम्ही पंप असायचा आणि त्याच्याने आपण रॉकेल वगैरे असायचं त्याच्यावरती. पण आता रॉकेल वगैरे काही मिळत नाही, त्याच्यामुळे सोलार लावलेला आहे. त्याच्यामुळे ऊन बऱ्यापैकी असतं, त्याच्यामुळे सोलारचं बटन दाबलं की डायरेक्ट पाणी येतं आणि आपल्या ह्या झाडांना मिळतं. पहिले पंप असायचे 2, कारण की एवढी मोठी बाग आहे त्याच्यामुळे एका पंपावरती व्हायचं नाही, कारण की लोड यायचं, गरम व्हायचं आणि बंद वगैरे पडतो. त्याच्यामुळे 2 पंप असायचे, रॉकेलवरती चालवायचो. पण आता रॉकेल बंद झाले त्याच्यामुळे सोलर. बऱ्याचशा भागांमध्ये जर तुम्ही बघायला गेलात ना, तर सोलरच आता वापरले जातात, कारण की खूप नवनवीन योजना आलेल्या आहेत. तर आता जास्तीत जास्त झाडांसाठी वगैरे बऱ्याच योजना आहे लागवडीसाठी. तर त्याच्यामुळेच आम्ही सोलार लावलेला आहे. मी बाहेरून पण तुम्हाला दाखवते. तर खूप दिवसानंतर मी आलेली आहे आपल्या बागेमध्ये. म्हटलं चला फेरफटका पण होईल आणि पाऊस नाही काय नाही तर छानपैकी बघता पण येईल आणि सुपाऱ्या, नारळ वगैरे पडतातच, ते पण घेता येईल. तर अशा पद्धतीने आमची अशी जंगलातली बाग आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण कमेंट करून सांगा की तुमच्याकडे पण अशी बाग आहे का. तर तर हे बघू शकता आपला सोलार आहे आणि 10 ते 11 आपल्या प्लेट आहेत.
तर ह्याच्या थ्रू आपण झाडांना पाणी घालतो आणि हे बरं आहे सगळ्यात. आणि तसं बघायला गेलं तर आता योजना खूप आलेल्या आहेत. तर जर आपली मोठी लागवड असेल आणि आपल्याला पाणी जर असं, आणि तसं बघायला गेलं तर आता रॉकेलच मिळत नाही, त्याच्यामुळे ही सिस्टीम सगळ्यात बेस्ट आहे. तर ऊन तर काय आपल्याकडे आहेत आणि त्याच्यामुळे असं आपल्याकडे पूर्ण कुंपण पण केलेलं आहे. तर अशी पूर्ण सोलार सिस्टीम आहे आणि त्याच्या थ्रू आपल्या झाडांना पाणी जातं. तर बाहेरूनही असं दिसतं, आतून तसं आहे आणि जास्ती काही नाही करावं लागत. तर चला, असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा.